नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्राहकांना खुशखबर, सोन्या चांदीच्या किमतीत घसरण सुरूच। बघा आजचे भाव काय असणार, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 900 रुपयांनी वधारली तर 17 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी उतरले तर 18 सप्टेंबर 160 रुपयांनी घसरण झाली। सोने एकूण 270 रुपयांनी स्वस्त झाले। आज सकाळच्या सत्रात सुद्धा भावात घसरणीचे संकेत मिळत आहे। गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, चांदी 2000 रुपयांची झाली स्वस्ताई। गेल्या आठवड्यात चांदी 7000 रुपयांनी मागली होती। चांदी अजून उसळी घेण्याची शक्यता होती, पण पितृपक्ष आल्याने चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला। सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची वाढ झाली तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी 1000ची चांदी उतरली। आज सकाळच्या सत्रात पण चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे। गुड रिटर्ननुसार आता 1 किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे। मित्रांनो, आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार IBJ म्हणते की 24 कॅरेट सोने 73,257 रुपये तर 23 कॅरेट सोने 72,964 रुपये तर 22 कॅरेट सोने 67,103 रुपयावर घसरले तर 18 कॅरेट आता 54,943 रुपये तर 14 कॅरेट सोने 42,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे तर 1 किलो चांदीचा भाव 87,406 रुपये इतका आहे। भारतीय बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, पितृपक्षात सोने चांदी खरेदी वर्ज्य आहे, अर्थात शास्त्रात याविषयी स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत। पूर्वजांची पित्राचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते। पण पितृपक्षात अशी एक तिथी आहे ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते। पितृपक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे। अर्थात शास्त्रात याविषयी काय नियम आहे हे समजून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।